श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. तर स्वामी भक्त हो, स्वामींना संदेश सांगण्यापूर्वी एकच सांगावंसं वाटतं की स्वामी, सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी, मग कशाचीही खंत नाही. तुम्ही सदैव आहात ना स्वामी पाठीशी, मग कशाचीही खंत नाही. मग कशाचीही खंत नाही. स्वामी भक्त हो, स्वामी महाराजांचं फक्त एक वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य देखील पुरेसं आहे आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी. आपण एवढं वाक्य वाचलं किंवा कुठे ऐकलं तरीही एक प्रकारचा दिलासा मिळतो की नाही, आपल्यासोबत कोणीही नसलं तरीही ही खूप मोठी शक्ती आपल्यासोबत आहे आणि म्हणून आपल्याला कसलीच भीती उरत नाही, कसलीही चिंता उरत नाही. आणि ह्या मताशी जर तुम्हीही सहमत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. त्यासोबतच आजचा संदेशही शेवटपर्यंत आवर्जून ऐका. चला तर जाणून घेऊया आज स्वामी महाराज आपल्या भक्तांना कुठला संदेश देत आहे. स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात, अरे सतत विचारांमध्ये जास्त गुंतून राहू नकोस. ज्या गोष्टींच्या मागे तू सतत धावत आहेस ते जरा थांबव. खूप गोष्ट उराशी कवटाळून बसला आहे तू, त्याची पाश हळूवार सोडव. म्हणजे तुला नेमकं काय हवं आहे आणि काय नको हे नीट समजायला मदत मिळेल. अरे जेव्हा तू जेवढ्या जास्त गोष्टी हातात घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, तितक्याच लवकर त्या गोष्टी तुटतात. मग त्या गोष्टींमध्ये काही वस्तू असू दे किंवा काही नाती असू दे, म्हणून प्रत्येकाला अगदी घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न तू करू नकोस. ह्या गोष्टी जर तू वेळीच सोडल्या नाही तर या सगळ्यांची माती व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून जरा सावध हो. जेही करायचं आहे ते मनापासून कर आणि निरपेक्ष भावनेनं कर. मगच तुला खरं सुख अनुभवता येणार आहे. तुला यशस्वी व्हायचंच आहे आणि तू होणारही आहे, हा आमचा विश्वास आहे. पण तरीही तुझी प्रगती करता करता तू अध्यात्माची वाट धर. तू काय करतो ते नेमकं का करतो, कशासाठी करतो आणि तुला नेमकं काय हवं आहे हे कळण्यासाठी तुला अध्यात्म मदत करतो. अध्यात्म तुला ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो आणि एक प्रकारे तुला घडवण्याचं काम हे अध्यात्मच करत असतं. म्हणून अध्यात्माची जोड धरून आयुष्याची दोर ओढ, मग तुझं आयुष्य बघ कसं प्रकाशमय होतं. आणि एकदा की तुझी आध्यात्मिक प्रगती झाली की तुझी सांसारिक प्रगती व्हायला वेळ लागत नाही. तुझी सांसारिक प्रगती देखील अगदी झरझर होते. एक गोष्ट अशी घडते की तुला चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे ओळखण्याची बुद्धी प्राप्त होते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यामध्ये निर्माण होते आणि योग्य अयोग्याचा मनाला उलगडा होऊ लागतो. आणि खऱ्या अर्थाने तेव्हा तू आमच्या हृदयात कायमचं स्थान मिळवतो. हे सगळं जग सुखाच्या मागे फिरत असतं, पण जीवनात सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतंच. तुझ्या मनाला जे भावतं त्याला सुख म्हणतात आणि जे सत्य तुझं मन स्वीकारतच नाही त्याला दुःख म्हणतात. म्हणून सुख आणि दुःख बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध. तू ठरवलं तर सुखी, नाही तर कायमचाच दुःखी. तू ठरवलं तर सुखी, नाही तर तू कायमचाच दुःखी. अरे ऐकावं एवढं दुःख कुणाचंही हलकं नसतं आणि ते बोलावं एवढी हिंमत देखील कुणातच नसते. एकंदरीत काय तर प्रत्येकाच्या वाट्यात दुःख हे आहेच. फक्त त्या दुःखाचा किती अवडंबर माजवायचा हे प्रत्येकाच्या हातात असतं. म्हणून दुःख फार काळ मनात न ठेवता सुखात जगण्याचा प्रयत्न कर. दुःखाचं गणित फार कठीण असतं. हेच सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणून हे दुःख सोडायला शिक. तेव्हा कुठे तुला सुखाचा अनुभव मिळणार आहे. हे आयुष्य आहे आणि तुझ्या आयुष्यात चढ उतार हे मिळणारच आहे. म्हणून कधीही आयुष्यात निराश होऊ नको. जिथे दुःखाची गर्दी जास्त असते ना, तिथे थोड्याच अंतरावर सागरा इतकं सुख तुझी वाट पाहत थांबलेलं असतं. पण त्यासाठी तुला ती दुःखाची गर्दी मात्र पार करावी लागते.
निर्णय चुकतात हे ठाऊक आहे, पण मग निर्णय चुकेल म्हणून काही निर्णयच घ्यायचा नाही असं करणं फार मोठी चूक आहे. अरे, कित्येकांना मोकळ्या अवकाशात भरारी घ्यायची असते, परंतु निर्णय चुकतो की काय या भीतीने नाविन्यपूर्ण संधींना न आजमावता ते माघार घेतात आणि आयुष्यभर पस्तावा करण्याखेरीज त्यांच्याकडे काहीही उरत नाही. म्हणून एक वेळेस निर्णय चुकला तरीही चालेल, परंतु निर्णय घेण्याची हिंमत मात्र तुझ्यामध्ये असायलाच हवी. प्रत्येकाचा निर्णय चुकतोच असं नाही आणि सगळेच निर्णय बरोबर असतात असंही नाही. पण जर तू घेतलेला निर्णय हा तुझ्यासाठी योग्य ठरेल हे तुला ठाऊक आहे आणि इतर कोणाचंही त्यामुळे नुकसान होणार नाही हे देखील तुला ठाऊक आहे, तर नक्कीच तू तो निर्णय घे. आणि जेव्हा तुझा निर्णय हा शुद्ध असतो, पवित्र असतो, कुणालाही त्रास देण्याचा हेतू तुझ्या मनात नसतो, तेव्हा तू घेतलेला अयोग्य निर्णय देखील कशा पद्धतीने योग्य घडवून आणायचा ही जबाबदारी आम्ही स्वतः उचलतो. म्हणून निर्णय घेताना सतत आमचं नामस्मरण कर आणि तुझी चांगली कर्म करत राहा. निश्चितच तू घेतलेला निर्णय हा योग्यच ठरेल. इथे प्रत्येक जण प्रतिष्ठा मिळवण्याच्या घाई गडबडीत असतो, पण प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं. कधी योग्यता नसताना मिळतं, तर कधी चूक नसताना निघूनही जातं. म्हणून असताना मिरवू नको आणि नसताना खचू नको. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसतं. म्हणून लहान लोकांना, लहान गोष्टींना, लहान कामाला कमी समजण्याची चूक तू कधीच करू नकोस आणि अहंकाराला मनामध्ये कधीही स्थान देखील तू देऊ नकोस. अरे, तू कितीही हुशार असला, तू कितीही कर्तबगार असला, तरीही तुझ्यामध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा मात्र तुझ्यासोबत आम्ही कधीही राहत नाही आणि ज्याला अहंकार होतो तो खाली आपटल्याशिवाय राहत नाही. म्हणून तू प्रगती निश्चितच कर. तुझी प्रगती करताना आम्ही तुला मार्गदर्शन करू, आम्ही तुला योग्य तो सल्ला देखील देऊ. पण जर तुझ्याकडे अहंकार येत असेल तर मग तुझ्या बाजूने आम्ही कधीही उभं राहू शकत नाही, हे सदैव लक्षात ठेव. अहंकारामुळे स्वतःची मान कधीही तू उंचावू नको, कारण जिंकणारा सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेतो. म्हणून आकाशात झेप घ्यायची, स्वप्न पाहायची, पण पाय मात्र जमिनीशी रोखून ठेवायचे. मग आम्ही देखील तुझी साथ कधीही सोडत नाही. अरे, तू फक्त तुझ्या मनाला एकच सांग की तुझं बोट तुझ्या स्वामींनी पकडलेलं आहे, म्हणून तू चुकीच्या वाटेवर जाऊच शकत नाही. आणि जर तुझा सारथी आम्ही आहे, तर तुझ्या जीवनाची गाडी आम्हीच चालवतो आणि ज्या दिशेला तुझ्या आयुष्याचा रथ आम्ही घेऊन जाणार आहोत ती दिशा नक्कीच तुझ्यासाठी हिताचीच ठरणार आहे. अरे, कधी कधी संकटरूपी खड्ड्यांना सामोरं जावं लागतं, पण तरीही अशा परिस्थितीत जर तुझी स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे तर घाबरतोस कशाला? त्याची तू पर्वा अजिबात करू नकोस. इतिहासात आमची ख्याती आहे, ज्याचा सारथी आम्ही झालो त्याचा विजय निश्चित आहे, त्याचा विजय निश्चित आहे. म्हणून तू तुझी कर्म चांगली करत राहा आणि सोबत तुझी कष्ट, तुझी मेहनत प्रामाणिकपणे करत राहा. मग अशा वेळेस आम्ही देखील आमच्या भक्तांना एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली की स्वामी म्हणतात, निर्णय घ्या, निर्णय चुकला तरीही चालेल, परंतु निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायलाच हवी. पण तो निर्णय घेताना कुणाचंही जाणून बुजून आपण नुकसान करायचं, कुणालाही त्रास द्यायचा, ह्या गोष्टी जर त्या ठिकाणी घडत असतील तर स्वामी माऊली आपल्यासाठी कधीही काहीही करू शकत नाही. त्यासोबतच आपण कितीही पैसा कमावला, कितीही नाव कमावलं, तरीही आपल्यामध्ये अहंकाराला मात्र स्थान द्यायचं नाही. कारण हे जे काही मिळालं आहे ती स्वामींची कृपा आहे म्हणून मिळालं आहे, याची जाणीव आपल्या मनामध्ये सदैव ठेवायची आहे. तर स्वामी भक्त हो, संदेश कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि संदेश ऐकत राहा. धन्यवाद.